पहिल्यांदा त्याची दिलेली जमीन ती रद्द करून टाकायची. पण नालायक लोक ते हॉस्पिटल चालवण्याच्या लायकीचे नाही. हे कमावणार. खरं म्हणजे ती जमीन सरकारने काय 1 रुपयामध्ये दिली? एवढी मोठी जमीन, आज करोडोची जमीन दिली, की लोकांची सेवा व्हावी म्हणून दिली. फडणवीस सरकारनेच दिलेली जमीन आहे ती. आणि अशा स्थितीमध्ये उद्घाटनाला ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी येतात, थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या हाताने उद्घाटन करू, देशाच्या पंतप्रधानाच्या हाताने उद्घाटन करून घेता. खरं म्हणजे या सरकारच्या चुका आहेत. अशा बेजबाबदार लोकांना, ज्यांची लायकी नाही, अशा लोकांना ते हॉस्पिटलची जागा का दिली? असे जे लोक यांच्या जवळचे आहेत का? आणि वरून आंदोलन करायला हेच पुढे, जमीन द्यायला हेच पुढे, उद्घाटन करायला सरकारच. सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे. त्याच्या पापाचे प्रायश्चित्त जनतेला भोगावे लागतात, जीव गमावून, आणि त्यांनाच भोगावे लागतात. आता सत्ताधारी पक्षाचा, आमदारांचा, शेच्या बायकोचा जीव जात असेल, त्वरित त्या हॉस्पिटलला टाळे लावून ती जमीन सरकारने परत घेतली पाहिजे. सगळ्या त्या मॅनेजमेंटच्या इशाऱ्याशिवाय, व्यवस्थापकांच्या इशाऱ्याशिवाय हे असं होऊ शकत नाही. आणि ते पैसे भरल्याशिवाय तिला ऍडमिट करून घेतलं जात नाही. यामुळे एक स्पष्ट आहे की त्या ठिकाणी सगळ्यावर FIR दाखल केले पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि त्वरित, अगर सरकारने चौकशी करण्याचा नाटकाने ढोंग करू नये. 4 सदस्यीय समिती, काय समिती? महिलेचा जीव गेला, ऍडमिट केला नाही, 10 लाखाची स्लिप दिली त्यांना भरा म्हणून. हे अजून यापेक्षा एव्हिडन्स काय पाहिजे? ही लपालपी कशाला पाहिजे? हे काहीतरी आपल्या स्वतःच्या पक्षाच्या, सत्ताधारी पक्षाच्या जवळचे लोक असावेत, म्हणून त्यातून त्यांना पळवाटा देण्यासाठी हे सगळं सोंग आहे. खरं तर आजच्या आज सरकारनं थोडंसं संवेदना असतील तर आजच्या आज त्या ठिकाणी त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. तर सरकार काही करतही दिसेल, चौकशीचा फार्स कशाला पाहिजे?